मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या राजपथावरती एकविरा मातेच्या छत्रछायेखाली श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांच्या विसाव्याच्या वृक्षाच्या दरवळणाऱ्या सुगंधाच्या पवित्र परिसरात मावळ या प्रांतामध्ये मला कीर्तन सेवा करण्याचा सुयोग या विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल संप्रदायाचा उपासक या नात्यानं मी तुम्हा श्रोत्याचं आणि या पंचकृषीच्या लोकांचं मनपूर्वक स्वागत करतो. होणारं चित्रीकरण आवाज कमी करा. होणारं चित्रीकरण, मंडपाची व्यवस्था, साक्षेपी विचारवंत श्रवण करणारा संप्रदायाच्या अंगाचा विशिष्ट वर्ग, मातृशक्ती पितृशक्ती, माझ्या भगिनी आणि बंधू, नामदेवरायांच्या मार्गाच्या गादीवरती संप्रदायाच्या अंगानं वैचारिक मंथन करत असताना संप्रदायाच्याच अंगानं तो मंच ललांबूत पाहावा लागतो. केवळ गर्दी चालत नाही तर श्रोते दर्दी आणि विचारवंत असावे लागतात. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांची, मामांची, स्वामींची या परिसरावरती असीम कृपा आहे आणि त्याचा परिपाक हा मावळ प्रांत आणि मुळशी प्रांत मिळून या भागात या परिसरातले आपल्या जन्मभूमीतले टाळकरी पाहिले की संप्रदायाच्या एखाद्या फळावर कीर्तन केल्याचा आनंद मला द्विगुणित होता. माझ्या जीवनात पहिल्यांदा कीर्तन महोत्सवात सगळ्यांच्या शिरस्त्राणाला वस्त्र बांधलं गेलं, म्हणजे फेटा बांधलं गेला, हा मी पहिल्यांदा पाहतो. लग्नात श्रीमंत नवरीनं आणि नवरदेवाने जसं नटावं तसा आपल्या संप्रदायात तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन आणि तो योग या मावळ प्रभागाला ज्यांच्या करवी प्राप्त झाला ते आदरणीय सन्माननीय आमदार श्री सुनील शंकरराव शेळके उपाख्य अण्णा यांना मी धन्यवाद देतो. गणेश महाराज रामोळकरांच्या माध्यमातून मला हे निमंत्रण मिळालं. ते कुठे असतील त्यांना धन्यवाद. या बाजूला सदानंद आहे, नारायण आहे आणि गुजरातवरून खास आलेले सोरती सुरनाथ आहे. गुजरातचा प्रवाह महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा प्रभाव गुजरातवरती हा एक आगळावेगळा संगम तुम्हाला मला इथे पाहायला निहाळायला मिळतोय. उत्तुंग मंडप भक्ती सुखाचा समुदाय या ठिकाणी स्थापित आहे. एक विधान करतो मीडिया पंथाला 14 जानेवारी मकर संक्रांतीला प्रयागच्या त्रिवेणी संगमात जागतिक लेवलचा कुंभमेळा होणार आहे. तर महाराष्ट्रात आजच या उत्सवात कुंभमेळा समाजाच्या मानानं टाळ्या सांगायला क्या बात आहे. आता मला
स्फूर्ती आली, ताकद आली, ऊर्जा आली. नेता मंचावर कधी फुलतो, समोरचे लोक रिस्पेक्ट देत असतील तर. तसं कीर्तन करताना श्रोता आणि वक्ता नातं जुळण्यासाठी तुमच्यावर काही जिम्मेदाऱ्या, प्रसन्न चेहरा, टवटवीत पण, शब्दांना दाद आणि साथ, एखादा रेला मुखा वाजवला तर वाक्या बात, गायकांनी आकार दिला तर अतिउत्तम. हे तुमचं कर्तव्य आहे. कीर्तन करणं आमचं कर्तव्य आहे आणि जाताना देणं आणण्याचं कर्तव्य आहे. पण मी ना त्यातला, मी नात्यातला. मी कोणत्या नात्यातला? मी मुळशी मावळच्या नात्यातला. सगळ्यांनाच हे वाक्य नाही कळलं. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांना हल्ली तुमचं वाक्य कळणार नाही ते प्रसाद ग्रहण करून जा. मला कीर्तन सेवा आणि चिंतनाला वेळ कमी आहे. 7 करण्याचा अभंग आहे आणि 8:07 कमी आहे आणि सूचना 8:45 कीर्तन थांबवायचं. पण बाबाजी हे चांगलं झालं. नेत्यांच्याकडे होणाऱ्या कीर्तन महोत्सवात कमी काळात अधिक द्रव्य मिळण्याचे एकमेव साधन कीर्तन महोत्सव. बाकी नाही कळत हे बेटर आहे, उत्तम आहे. माझ्यासारख्या रसिकाला, माझ्यासारख्या अभ्यासकाला, माझ्यासारख्या समीक्षकाला, माझ्यासारख्या वैचारिक मंथन करणाऱ्या संप्रदायाच्या उपासकाला ही वेळ नाश्त्यालाही बोलत नाही. तरी या गायकांना मी धन्यवाद देतो की कमी कालावधीत त्यांनी चाल आपली मांडली. नाही तर मनापासून त्यांनी गायला असतं एखादा ख्यालसारखा वेळ लागला असता. पण त्यांना वेळेचं काळाचं भान आहे. त्याचं कारण आहे हे भान फक्त नारायणालाच असतं. त्यात एखादाच नाथ असतो आणि त्यातही दोघात एक आनंद देणारा सदानंद असतो. गुणी पाखावर वाजत चांगले पहा, आवाज अजूनही कमी करा स्पीकरवाले. दोन्ही पाखावर वाजत चांगले, पेटी वाजत चांगले. सगळ्यांचाच नामोल्लेख करत मी बसलो तर सभेसारखा सत्कारासारखा वेळ विनाकारण महोत्सवाचा खर्च होऊ नये म्हणून अण्णांच्या कुटुंब परिवाराची काळजी घेत मी अभंगाकडे बोलतो आहे. कालपर्यंत सगळ्यांची कीर्तन झाली आहेत, मी ऐकली. पण देश भाग्यवंत, शिवा बावस्कर, अतुल साखरे, उद्या निवृत्ती महाराज, या सगळ्या यंग जनरेशन मध्ये मला तुम्ही का बोलत असेल हे विचार विचार. पण नंतर लक्षात येतं नेता उपनेता लीडर संप्रदायात आणि अभ्यासात तुम्ही झाला तरी शेर होता. बुढा होता. मग मला नित्याची सवय किती समाज असला तरी मला भय निर्माण होत नाही. वादकात मी काही टिप्पणी करणारा मला भेटला पंचम सवारीपर्यंत तरी मला भीती वाटत नाही. नेता उपनेत्यांचा उत्सव असला तरी मी माझ्या ढंगात, माझ्या अंगात, माझ्या स्वायत्ततेत, माझ्या मुक्त विद्यापीठात, माझ्या तात्विक चिंतनात मला मीच आनंद लुटत असतो. आमच्या सुंदरांची ओळख बाबाजींच्या मुळे शेळकेवाडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाला ते आले. आमच्या आश्रमाला भेट दिली आणि यावर्षी मला हे निमंत्रण दिलं. खरं तर नवीन अभ्यासक विचारवंतांची कीर्तन या मंडपात पाहायला हवी आहे. राजकारणा आणि धर्मकारणात आपण थांबलं पाहिजे. ते एक दिवस जेव्हा कळेल
तेव्हा नक्की संत संगतीचा लाभ झाला मी त्याचं उत्तर असेल. दशरथाचा एक केस पिकला. दशरथ रडले. कौशल्यने विचार रडण्याचं कारण काय? ती म्हणाली, रडता का? राजाश्री तुमच्या चरणावर रडता का? दशरथ म्हणाले, माझा कालावधी संपत आला. का? पिकलीला केसाचा कानावरचा केस सांगते, तुम्ही आता थांबा. आता माझ्यासारखे असे अनंत पिकले तर थांबतच नाही. आम्हाला काही स्वार्थ नाही, पदपदवीचा लोभ आहे नाही. आवाज कमी करा. मी कीर्तन नाही करणार. मग का फिरायचं? परमार्थात प्रेरणा आणि उत्तेजन देण्यासाठी. प्रेरणा आणि उत्तेजन देण्यासाठी वृद्धोपकाराचा काळ आला तरी संप्रदायात धर्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वृद्धांनी फिरावं असा एक नियम. आजचा अभंग अपरिचित आहे. 7 चरणाचा अभंग आहे. माझ्यासारख्याला या अभंगावर प्रत्येक दिवशी एक चरण म्हटलं तर कंटिन्यू 7 दिवस यावरती चिंतन करण्याची भूमिका मांडण्याला संधी अपेक्षित आहे. परंतु मी एकट्याने संधी या महोत्सवात घेतली तर अन्यांचे नुकसान होईल म्हणून मी कमी वेळ कीर्तन करणार. तुम्ही सगळे शेड्यूल बिझी असेल लोक आहे. पुण्याकडे सगळे आता तुम्ही धनकरांना संपडणे म्हणजे लक्ष्मीकांत कार्य लावले. त्यामुळे सगळ्यांनाच कीर्तनाला वेळ द्यायला वेळ नाही. आतापर्यंत गायक वादक महाराज यांना काही दिवस निमंत्रण करतात, परंतु येणारा काळ असा निश्चित असेल. सप्ताह करता लोकांना म्हणावं लागेल आज अमुक महाराजांचं कीर्तन आहे या, तरी लोक म्हणतील शक्य नाही. मग त्याला पर्याय निवडावा लागेल. बरं हे 1000 देतो पण ऐकायला नाही, तरी लोक म्हणतील वेळ नाही. आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अल्फाबेटिकल अक्षर टाकलं की गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, उपनिषद सगळं पाहायला मिळायला आणि कीर्तन बसल्या बसल्या लोकांना श्रवण करायला मिळालं. या प्रसिद्धीच्या विरोधात मी नाही, परंतु मंडपात श्रवण केलेल्या कीर्तनाचा इफेक्ट आणि घरी जोडे बूट घालून पलंगावर लोळत ऐकलेलं कीर्तन या जमीन आसमानचा फरक आहे. इथे जे संप्रेक्षण आहे, इथे जे क्लायमेट तयार होते ना, त्याच्यात आध्यात्मिक संप्रेक्षण, आध्यात्मिक ऊर्जा आहे, व्होल्टेज आहे. त्याचं कारण आहे रामायणात हनुमंत उपस्थित असतात, भागवतात राधा आणि कृष्ण उपस्थित असतात आणि कीर्तनात परमात्मा उपस्थित असतो. आमच्या महाराजांचं परंपरा आहे. कीर्तन करताना ते मागे नमस्कार करतात. विजयवंत महाराजांना विचारलं नमस्कार का करतात, त्यांनी उत्तर दिलं टाळ घेऊन भगवान परमात्मा कंबर बांधून कीर्तनकाराच्या मागे उभा असतो. तेथे असे देव उभा कैची समचरणी. कीर्तन मंडपात तरी मला या सप्ताहाला धन्यवाद द्यायचे. तर श्रीमंताचे कीर्तन महोत्सव मध्ये खुर्च्या टाकलेल्या, पायात जोडे, सॉक्स तसे, चप्पल दाखवत कीर्तन ऐकतो आणि आम्हाला बघण्यासाठी लांबून चालन करावं लागतं. हे आपल्याला सहन होणार नाही. म्हणून तुम्ही बसला सगळेजण ऐकताय, तुमच्याप्रती माझ्या अंतःकरणात ओलावा आहे आणि संप्रदायाची शिस्त पाळताय, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. वक्ता श्रीमंतही, वक्ता विद्वानी, वक्ता प्रसिद्धही हा भाग नगण्य आहे. त्याला संप्रदायाचा शिष्टाचार किती कळला याला विशेष महत्त्व. आजचा अनुभव शांतधर्म
एकविरा जगदंबा देवी आहे, ती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची कुलस्वामी. राम वरदायिनी म्हणजे तुळजापूरवासी शिवरायांची कुलस्वामी. मल्हार मार्तंड खंडेराय हा कुलस्वामी आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पंचकृषीतून इथं आला. नाथांचा निरोप भगवती एकविरेला तिच्या चरणावरती हे वाङ्मयीन पुष्प समर्पित करायचे. नाथांच्या वाण्यात बहर आला. भावार्थ दीपिकेच्या ग्रंथाच्या तोलामोलाचं काम करताना त्यांनी एकादशी स्कंद टीका केली, रामायण लिहिलं, चिरंजीवपद लिहिलं, आनंद लहरी लिहिल्या, शुकाष्टक लिहिलं, हरिपाठ लिहिला आणि नाथांनी आपली आवडून गाथा तयार केली. जसं तुकोबाऱ्यांच्या ध्रुवजाती मंडळात गंगाराम बाबा, कोणाजीपंत लोकरे, मल्हारपंत कुलकर्णी, शिवबाकासा ही सगळी यादी आहे. रामेश्वर भट्ट तशी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या ध्रुवजाती मंडळात तरी यादी आहे. नरहरी महाराज चास जिल्हा नगर, दंडल स्वामी महाराज जिल्हा बीड, आनंद ऋषी महाराज पैठण, गावबा महाराज कावसनकर पैठण, हरिपंडित महाराज पैठण या सगळ्या जणांनी अमृतेश्वराच्या मंदिरात गोदावरीच्या तीरावरती एकनाथ महाराजांना नमस्कार करून विचारलं, निघाला होते. नाथांच्या वाडीला बहर आला. नाथांच्या वाडीला बहर आला आणि नाथ म्हणाले, माझा इष्ट पांडुरंग आहे, माझा इष्ट दत्तात्रय आहे, माझा इष्ट श्रीखंड आहे, माझी कुलस्वामीने एक विरा दिली आहे, पण माझा अजून एक उपास्य आहे आणि त्या उपास्याचं नाव आहे
भगवान विष्णू, सप्त ऋषी, पर्वत, नद्या, सागर, अक्षयवट, पिंपळ, वट आणि शंकरही त्या काळात आले आणि या काळातून विष्णू शंकर आले. अजून मला आमचं चांगलं दिसतं. या भोजनापूर्वक स्वागत आहे. या अभिनंदन, पहिल्यांदा अभिनंदन. त्या काळात त्रिशूळ दंडू घेऊन आला गिरजेचा काम आणि आता शिकून आला गिरजेचा काम. मला थोडा वेळ द्या. सकल देवी देवता आळंदीला वास करतात. सकल देवी देवता इंद्रायणी इंदोरीची जे म्हटलेलं आहे ना, ते इंदोरी गाव तुमच्या कृषीत आहे. इंद्राने यज्ञ केले की त्याची फलश्रुती इंद्रायणी जलस्वरूपात रूपांतर झालं. तिच्या तटावरती सिद्धयोग्यांचं स्थान आहे. सिद्धेश्वरासारखं अनुपम्य दैवत आहे. लिंग पुराणापासून वर्णन आहे. भगवान शिव स्वरूपाचं विराट रूप धारण केल्यानंतर त्यातला एक सूक्ष्म भाग हा पुण्यपत्र नदीच्या चरण सानिध्यात इंद्रायणीच्या तटावरती विरामाला आला. त्याचं लिंगात रूपांतर झालं. त्याचं नाव सिद्धेश्वर. आणि अशा सिद्धेश्वराच्या चरण सानिध्यात अक्षयवट आणि कृपेचा पिंपळ, त्याच्याजवळ माऊलींची संजीवन समाधी. त्या समाधीचा स्वप्नदृष्टांत झाला की माझ्या कंठाला मुळी लागली. आपल्याकडे सामाजिक कार्य तेव्हापासून उदयाला आले. एकामेकाला प्रॉब्लेम आला, अडचण आली, कुणी अडकलं तर पक्षभेद, मतभेद, व्यक्तिगत भेद बाजूला सारून महाराष्ट्रातला म्हणून एकामेकाला मदत करावी ही शिकवणूक या चरित्रातून घेण्यासाठी. माऊलीच्या कंठाला लागलेली मुळी माऊलीला सहज काढता आली असती. स्पर्शाला रेडावल्या बोलतो हे पश्चिम पश्चिमची दक्षिणची पश्चिमी आधी मेले पुरोहित वेदाचा विचार अचेतन भिंत स्पर्श केला की चालते. विज्ञानवाद्यांना काय म्हणते? इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रेशन नाही, अणू नाही, रेणू नाही, परमाणू नाही, सौर ऊर्जा नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही, चार्जिंग बॅटरी नाही, सप्लाय करंट नाही, स्पर्श केला की भिंत चालते. ही शक्ती त्यांच्याकडे. त्यांना आपल्या कंठाची मुळी काढणं शंकर भाऊ अवघड नव्हतं. परंतु काम कुणाकडनं तरी करून घ्यावं लागतं आणि कुणाला तरी प्रेरणा द्यावी लागती. यामध्ये चरित्र घडत असतात. रामचंद्राला हरवलेली सीता एका सेकंदात परत आणता आली असती. त्याला जगाला दाखवून द्यायचंय संसार करताना सुख दुःखाचे चढ उतार असे एक असतात. डगमगू नका, यश तुमच्या हाती आहे. ते चिंतन माझं मोठं भाग्य आहे. सोमनाथजी इकडे सुनील जे आहे, तिकडे शंकर जे आहे आणि मध्ये माझा आश्रम आहे. तेव्हा येणाऱ्या काळात डेव्हलपमेंटचा निधीला मला भय राहिला. हे झाकून बघून अर्ज करण्यापेक्षा ओपन पुष्कळ केले. अजूनही करतील. जाता एक प्रार्थना आहे. मावळ ते मुळशी हा खिंडीतला रस्ता. तुम्ही दोघेही सत्तेच आहे. लोक आम्हाला सुद्धा देतात. म्हणजे कीर्तनात लोककल्याणाचे प्रकल्प पण संदीप महाराज मांडता आले पाहिजे. जनप्रबोधन करता आलं पाहिजे. वैज्ञानिकता मांडता आली पाहिजे. निश्चित फिलॉसॉफीला आधार आला पाहिजे. स्वरातालाची लयरूप असली पाहिजे. आकृतिबंधात अभंग असला पाहिजे. आणि इंद्रिया तंत्राला समाजाच्या भल्याचे निरूपण करणे इंद्रियात प्रविष्ट झाले पाहिजे. हा कीर्तन प्रयोग आहे. चालतं बोलतं विद्यापीठ आहे. मुळी लागली आता काढायची कुठे? स्वप्न पडलं पहाटे बहुतेक पहाटची स्वप्न ही सत्यतेत असतात. बाबांना पडलेलं स्वप्न पहाटे. विवेकानंदांना स्वप्न दृष्टांत झाला रामकृष्ण परमहंसांचा तो पहाटे. शिवरायांना संतांचं दर्शन घडलं
3:30 ते 4च्या दरम्यानची बहुधा यशस्वी असतात. सोपं पडलं आणि एकनाथ महाराजांनी दररोज काम करत मराठवाड्याच्या प्रतिष्ठान पीठाला सोडून पूर्वजाला अभिवादन करून पुणे पट्टणम नदीच्या शरणसानिध्यात आळंदीकडे येण्याचा अट्टहास बांधला. चालत चालत आळंदीला आले. त्या नंदीला प्रार्थना केली. चांगलं काम करताना नंदीची प्रार्थना करावी लागते. या दोन्ही आम्हाला नाही वाक्य कळलं तर तिथून मला सासर केला. शंकरपासून महावास वाटत असेल तर नंदीला प्रार्थना करायची. काही महाराज लोकांना असंच आहे, आधी नंदीला पूर्ण मग महाराजाची तारीख नाही कळलं मला. आधी प्रार्थना नंदीची हात लावून यशमूर्ती हात चालू. ही प्रार्थना आहे. नंदीला रिक्वेस्ट केली, बाबा मला खाली उतरायचं. कुठे? विवरा. म्हणजे काय? पुन्हा शब्द विवर. समाधी स्थानात गुह्याला गुहेमध्ये त्या भूसमाधीकडे जायचंय. नंदी हल्ला. ऐकता का? हे सुद्धा काही नंदींना कळत नाही कळत. नंदी हल्ला. उठवला नंदी शिवाचा डोळा समाधी पकडण्यासारखं. नंदी हल्ला आणि विवरात नाथ महाराज शिरले आणि नामदारांना प्रार्थना केली. स्पर्श करू का? यती संन्यासाला, आचारवान वैष्णवाला आणि विप्रलोकपन्न वैदिकाला नमस्कार करताना विचारावं की मी स्पर्श करू काय? कारण साधनेनं निर्माण झालेली ऊर्जा तुझ्या स्पर्शावर एका क्षणात समाप्त होत असेल तर त्या साधनेला काही अर्थ राहत नाही. बोर्डात पिन लावलं, सप्लाईनं मर्क्युरी वेपर लॅम्प जसे पेटतात, प्रकाशित होतात का? त्यांना व्होल्टेज मिळालं. तसं संत चंद्रप्रभाच्या प्रभावाच्या व्होल्टेजच्या संप्रेषणानं अज्ञानी जीवाच्या हृदयात लखप्रकाश पडतो. पण दुसरी गोष्ट वाईट अशी आहे, त्याची सगळी ऊर्जा खेचल्या जाते आणि तो कपाल लागतो. त्यामुळे सात्विक स्त्रीला आणि पुरुषाला विचारावं, स्पर्श करू का? ही जुनी पद्धती आहे. मी स्पर्श करू का? नाथ महाराजांना माऊलीने करू दिला आणि पापणीतून पाणी एखाद्या जवबिंदू सारखं द्रव. बघा जरा निसर्ग समोर आला. सूर्य उगवला. सुवर्णासारखा आकार गवतावरती गालिच्यासारखा दिसतोय आणि कमळाच्या फुलाच्या पाकळीवरती एक पाण्याचा बिंदू आहे. तो वैडूर्य मौक्तिकासारखा असा चटाचट दिसावा, देखणा दिसावा, डाळिंबाच्या बीसारखा दिसावा, आपला व्हावा असा वाटावा, असं माऊलींच्या नयनातून आसवांची धार ती धार टिपकल्या बरोबर हे हृदयचे ते हृदय नाथांच्या लक्षात आलं. माऊलीने करून दिलाय, मुळी काढू का? पापणी हल्ली. याचा अर्थ यस काढ. ती मुळी काढली आणि आळंदीतल्या लोकांनी विचारलं, इथे आला तुम्हाला विचारलं काय वाटतं? ते म्हणाले काय वाटतं? वाक्य लिहित आहे का? सासूरवाशी मुलीला आमदाराकडे देऊ द्या, कॅबिनेट मंत्र्याकडे देऊ द्या, खासदाराकडे देऊ द्या, या सारीकडे बसल्या तुमच्या चरणावरती संपत्ती लोकांना घालते, मला मान्य. परंतु आई आणि वडील भेटल्यानंतर आनंद जो द्विगुणित होतो, तो आनंद संपत्तीने, सोन्यानं, पदानं, पदवीने होतो, काही वर्णाच्या आलिंगनानं होतो. याचं उत्तर मला आहे. सासूरवाची कंटाळलेल्या मुलीला आईच्या स्पर्शाची फार आवश्यकता असते. श्राप झालेल्या जीवाला वडिलांच्या आलिंगनाची आवश्यकता असते. आणि ती सासूरवाची स्त्री माहेरात गेली की आपली बॅग, ब्रीफकेस, सूटकेस बाजूला टाकते, नमस्कार करते आणि आईला म्हणते, आई माझ्या चरणावर सगळं सुख लोटांना घालते. माझ्या मालकांच्याकडं जगातले नेते, अभिनेते येतात, पाहिजे ते कर्तव्य होतं. पण एक सांगू का आई, तुझ्याकडे आल्यावर जो उल्हास मला प्राप्त होतो, जी ऊर्जा मला मिळते, ते अन्यत्र मिळत नाही. या संसारात जगात जन्माला आलेले जीव हे सासरवासीच आहे. या सासरवासी जीवाला आपलं माहेर कोणतं वाटावं, त्याची दोनच उत्तर आहे. पंढरी एक माहेर आहे आणि आळंदी एक माहेर आहे. तिकडे जायचं काय? तया पंढरपुरा भेटेल माहेरा.
मी माहेरात जाईन आणि माझ्या पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरबद्दल. आता पंढरीचा विषय झाला, संतांनी यावर चिंतन मांडलं. पंढरी कोणी सोपे आणि त्यांना कळायला पाहिजे. पंढरपूर आहेच भूवैकुंठ, पण महाराष्ट्रात संतांचं स्थान असं कोणतं पवित्र आहे की पंढरी माहेर आहे, पण पंढरीपेक्षा सरस जगाच्या पाठीवर भारतीय संप्रदायात कोणतं माहेर आहे? तेव्हा नाथांच्या डोळ्यात पाणी आलं, कंठ गदगद झाला आणि ते म्हणाले, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकार. आनंदवन या अलंकापुराचं नाव अलंकावती, या अलंकापुराचं नाव शिवपीठ. सह्याद्री खंडात स्कंद पुराणाच्या ग्रंथांच्या संदर्भ सूची इंद्रायणी, इंदोरी, यज्ञ आणि आळंदी हा 6 विषय माझ्या अभ्यासात आला. ज्यांना कोणाला स्क्रिप्ट अपेक्षित आहे त्यांच्यासाठी माझ्याकडं सह्याद्री खंड नावाच्या आउट ऑफ प्रिंट ग्रंथाचा संदर्भ शिल्लक आहे. अभ्यासकांनी मागावा, त्याला मी स्वेच्छेने समर्पित करीन. गोपाळ, ज्ञानोबा, खंडाळा, बोराळा, भानचंद्र, इंदोरी, इंद्रायणी, यज्ञ, मुळशी, मावळ, नाणेमावळ हा भाग सामान्य नाही आहे. आज तुम्हाला जे डेव्हलपमेंट, प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस, अपार्टमेंट, बांधकाम, संपत्ती, ऐश्वर्य तुमच्या हातात, गळ्यात, घरात, बंगल्यात दिसतंय, त्याचं कारण सांगतो. 2 कारण आहेत, एक शिवराया आणि नामोबाराची कुमार. या 2 प्रकरणामुळे तुम्ही श्रीमंत आहेत. आम्हा सगळ्याला पंढरीला यावं वाटतं, आळंदीला यावं वाटतं, आम्हाला परभणी, जालना, संभाजीनगर, धाराशिव, लातूर या भागाला त्यागावं वाटतं आणि आळंदीला यावं वाटतं. असे कित्येक पोर आहेत की गुरं राखले, गाईच्या मागं फिरले, घरात संपत्ती नाही, आई वडील मोल मजुरी करतात, कष्ट करतात, खुरपतात, नांगर धरतात, टिफन ठेवतात, निरक्षर अक्षर शत्रू आहे, परंतु ज्ञानोबाराच्या आश्रयाला आजा वृक्षाच्या शीतल छायेखाली बसले. ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, गुरुदेवांनी उपदेश केला. ओवीवरती बोट फिरवलं आणि परिणाम काय झाला? वारकरी संप्रदायातले वाचस्पती झाले, न्यायाचार्य झाले, प्राणपंडित झाले, काव्यतीर्थ झाले, विद्वत्वैन झाले, वेदांती झाले, संप्रदायाचे भूषण ठरले. का? माहेरात आल्यावर मिळालेली ऊर्जा, विश्रांतीची. संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकार. हो, पण काय तिथे? तळे स्थळी मित्र मिळतो, वाक्य ऐका, मित्र मिळतो पण सखा मिळतो. मित्र मिळतो, द्रव्य मिळतं, आर्थिक सहाय्य मिळतं, डेव्हलपमेंट होती, नावावर येतो, मीडिया कंट्रोलर असतो. मित्र मिळतो पण जीवलग मिळत नाही. कोण मिळत नाही? जीवलग. एक वाक्य मिळतो तुमच्यासाठी, ऐका तुम्ही मला पूर्व. तुम्हाला पती मिळाला पण जीवलग वेगळा. पत्नी वेगळी आणि मैत्रिणी वेगळी. पती पत्नी भोग आला, पती पत्नी विषय आला, पती पत्नी व्यवहार आला, पती पत्नी धनकरक संपन्नता आली, पती पत्नी प्रपंचाची डेव्हलपमेंट आली. पण एक मैत्री नावाचं प्रकरण असं असतं, बऱ्याच तब्येत बरी आहे, जेवण केलंच का? हा येऊन माझा विश्वास नाही आला. मी काही तुम्हाला जळत नाही, पण आले अनुभव तुमच्या समोर मांडला. तो काय निघून गेला या काळात. आता
ते वाचून तुम्ही टाळावं, तुम्हीच माझे मित्र, तुम्हीच माझ्या मैत्रिणी. शत्रू मित्र, मित्र शत्रू, आपला तो आपला आणि वारकाई आपला, हे वारकरी संप्रदायाचं तत्व नाही लक्षात. आपण भाव नाही, मी काय करेन अहो तयेच तरी माझ्या जीवितावर केव्हा. म्हणजे मिस्त्रीची पिढी फार छान, तयेच तरी माझ्या जीवितावर केव्हा. मला त्यांचे बोट फार आवडतात. मी मागणी केली पण देत नाही. अहो माझा ऐका मी बोलून घेण्यापेक्षा मला द्या. काळ बरा नाही आपलं झाकून खायची वेळ आली. हात फार गोड आहे, उत्तम आहे, आणि हे गायक इतके सुंदर आहेत, वादक सुंदर आहेत. या सगळ्यांची नावं माझ्या पाठ येत नाही असं नाही. मग प्रत्येकाचं नाव घेतलं धर्मसभा यावरच विराम घेऊन कीर्तनाच्या अभंगाच्या भूमिकेचे एका एका चरणाचे भाव अल्पस्वरूप मांडून मला समारोप करायचा आहे. आमदार महोदयांनी मला निरोप दिलाय, लवकरच आपण कीर्तन करावं. आज मंडपात विमान आलं, मला बरं वाटतं. फक्त तुम्ही कुणी म्हणू नका वाढवेळ झाला उभा इथून हा श्रीरंग मला कुणीतरी एका मीडियावाल्याने विचारलं तुमचा समाधान हेलिकॉप्टरने फिरतो नाही इतर प्रकारे केलं. हो हो जुने संत पायी पायी फिरले, अंगावर कपडे नव्हते, उपवास केला, हे शोधतं का तुम्हाला? मग तुझ्या अभ्यासाची कुवत एवढी ती तुम्हाला विचारलं. हेलिकॉप्टरनं वारकरी संप्रदायाचे महाराज फिरणं नगण्य गोष्ट आहे. आमच्या सामर्थ्य विमानाची आणि पुष्पांतर समोर दिसलं, मला आठवलं म्हणून बोललो, बाकी काही नाही. कीर्तनात होणाऱ्या घडामोडी त्या कीर्तनमय करावं, कीर्तनाचा विषय करावा, श्रोत्याला मंत्रमुग्ध करावं, आणि आपली इज्जती इज्जतीत पुढची सोडा. तुम्हाला मी नोपर्यंत जाऊन देणार नाही. तुमच्या मागे किती काम असते, अरे हा अमृतयोग कधी येणार. त्यांच्या उत्सवात वाढदिवसात मी कीर्तन केले, त्यांनी मला पुरस्कार दिले, ट्रॉफी दिली. मी आज माझ्या अभंगाची संगती झाल्याविना तुम्हाला जळू देणार नाही. हा मंत्र्यांचा नाही, महाराजांचा शब्द आहे. म्हणजे ते माझे विरोधक असेल, दोघांचे असेल मंत्री महाराज, दोघांचं सारखंच आहे. फक्त प्रमाण कमी आहे. मला एखादा कीर्तन द्यायला काय घेतलं आता काय घेऊ. मला तुम्ही मागत नाही, याचा अर्थ असा गणेश रांगोळकरांनी मला मुका लावा असा बघा तो कला म्हणजे शब्दाचा स्वीकार नाही. तर हेच खेळ माझ्या जीविका उठला जीवला कळत नाही. जीवला आता तुम्ही आम्हाला रोज जीवनच घाला, जीवला लग्न म्हणजे जवळ अत्यंत निकट, न्यायात अतिसामिप्या, व्यवधाना ती सूत आली. माणूस जास्त लांब नसावा, अधिक जवळ नसावा, पण जवळ असावा तो अण्णकारी जीवन असावा. तयच करून माझ्या जिंदगीचा ठेवा. आणि मी काय करेन, नवीन ज्ञान देवा जाऊन मी नवीन करीन, हात जोडून नमस्कार करीन, प्रणाम करीन. नमस्कारात 3 प्रकार आहेत, वस्तुनिर्देश, आशीर्वाद आणि वेदांत नमस्कार, अशी 3 सूत्र आहेत. या 3 क्रमाप्रमाणे नमस्कार करावा लागतो.
तिथं टाळ घेऊन माईकवर गाताय, तिथं त्यांनी तांतोरा घ्यावा, गुरुजीला अभिवादन करावं आणि शेजारी बसावं. का कळावं आपल्यापेक्षा मोठं कोणीतरी आहे. प्रताप पाटील जरी वाचायला आले, उदाहरणार्थ नाव सांगितलं सोडवलं एक, तर तुम्ही दोघांनी म्हणलं पाहिजे महाराज बाजूला मी थांबतो का. आता माझ्या जागेवर आत्ता आत्ता सातारकर महाराज दिसले असते, साखरे महाराज दिसले असते आणि पुरेकर बाबा दिसले असते, दंडासहित तुम्ही अभिवादन असं आपल्यापेक्षा कोणतरी मोठे मानलं पाहिजे. आम्ही आरोग्य असताना सिद्धतेतून जयराम बाबा सायकलवर गावात आले तर श्रेयस कपडे पीक होतो, मराठीने कळतो, श्रेयस कपडे पीक होत होते का आदरार्थी भय. त्या काळातल्या संताला एकामेकाबद्दल प्रेम वाचले, जिव्हाळ आपले पडे, सलगी जीवन सकाळ मित्रत्व शुद्ध भाव तैरस्थळी माझ्या जीवितावर केव्हा आणि नवीन ज्ञान देवाचा आवड मी चालो नमन केलं. त्याचं कारण आहे माऊली सामान्य कैवल्य शब्दाचा अर्थ सुख प्रदान करणारा, ज्ञानानं ईश प्राप्ती होती म्हणून ज्ञान. माऊलींचं जे ज्ञान आहे ते ज्ञानोत्तर प्रेम लक्षणावरती आहे, म्हणजे ज्ञानासहित भक्ती आणि भक्तीसहित ज्ञान. केवळ भक्ती नाही आणि केवळ ज्ञान नाही. काल मी प्रमोद महाराज दत्ताबाईंच्या गौरव ग्रंथाला 4 फुलस्केप कागदाचा लेख लिहित होतो, तीर्थावळी प्रकरण. तर लिहिता लिहिता नामदेव आणि ज्ञानोबांचा सभाग आठवला आणि सदानंद महाराज गदगद झाले. संत वाङ्मय वाचताना, संत वाङ्मय सांगताना, कीर्तनाची भूमिका मांडताना वक्ता त्या विषयाशी एकरूप व्हायला क्षमा मागतो. श्रोता आणि वक्ता एकरूप व्हावा वादच नाही, पण वक्ता आणि वाङ्मय एक झालं की संतांची बिनचूक लोकसभा निवडलेला सब्जेक्ट विषय आणि आपल्याला नीट नेटका कळला तर इतरांना पटवून देता येतो. तुमच्या सत्तेत तुमच्या हातात निधी आला तर तो बाबाजीला देता येतो, मला घेता येतो. पण तुमच्याच ताटात नसेल आणि मी अर्ज केला तर काय म्हणजे देणाऱ्याकडे ते असावं आणि घेणारा 5 असावा, देणारा मला देता का. आता माझ्या समोर एखादा उडा आला, मी काय म्हणतो तुम्ही जागेत नसेल मी काय करू. तरी मी एक तुम्हाला ऍड लिहिणार आहे, संध्याकाळची भरती करणे आहे. लोक तिथे आवाज येत आहेत, लोक संन्यास घेतात यात मला आनंदही वाटतो, दुसरं दुःखही वाटतं की तरुण पुरी आणि पोरांनी जर संन्यास स्वीकारला तर भारताच्या हिंदूची संख्या घटू नये याची मला भीती वाटते. हिंदू झाला पाहिजे, आवाज असला पाहिजे, भगवानाला सलाम दिला पाहिजे, शिवरायांचं चरित्र आणि चारित्र्य अंमलात आणलं पाहिजे, संतांच्या विचाराची कास केली पाहिजे, स्त्रियांना मात्र स्वरूपा मानलं पाहिजे, तुम्हाला बंधू मानलं पाहिजे आणि थोड्याला वडील मानलं पाहिजे. तुझ्या काय करायचं तरी माझ्या जीविका ठेवा, नवीन ज्ञानदेवाला बोलूया. तेवढ्यावर थांबणार नाही मी. सिद्धेश्वर
सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती. महाराज पावणे 9 वाजले, दर्शनाला मुक्ती मिळते. का? सिद्धेश्वराचं स्थान आहे, शंकराचं स्थान आहे. त्या प्रदीप मिश्रांचं ऐकून महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी शिवलिंगाला पाणी घालायला लागल्या, आरती करायला लागल्या. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, त्याही लिंगाला त्याही शिवाला जपा, पण ज्याचं कुंकू लावलंय त्या शिवालाही वेळ नाश्ता द्या आणि तुमच्या कुटुंबाला मंदिरातला शंकर कृत्य आणि हा शंकर उपास. तुमच्या या राजकारणात तुम्हाला वेळ नाही, टेबल नाही, खाणं नाही, पिणं नाही, झोप नाही, आता जिम्मेदारी वाढली. पदावर मनुष्य गेला की जिम्मेदारी वाढली, कमी नाही. सन्मान पत्र मिळालं की काम संपलं नाही, सुरुवात. आता सुरुवात सिद्धेश्वर स्थान. त्याचा इफेक्ट काय? दर्शने मुक्ती. 4 मुक्ती, सर्वकथा, समीपता, सायुज्यता आणि सहजता. ऍट अ टाइम 4 मुक्ती प्राप्त होती. सारिकाताईंचे वडील लॉयर आहे, ते आता मला भेटले आणि ते लॉयर असल्यामुळे, LLM असल्यामुळे, BSc असल्यामुळे त्यांना घटनेच्या मुद्द्याप्रमाणे असं स्टेप बाय स्टेप चिंतन आवडतं. म्हणून विस्तार भय असतो. प्रत्येक अभंगाचा एक चिंतनीय विषय विस्तार करत नाही, पण त्याला टच करत नाही. तुमच्या समवेत चालतो त्याला पॉइंट टू पॉइंट. 2 लॉय व्हॉट इज लाईन टाइम्स लॉ. 2 लॉय, एक ईश्वर निर्मित कायदा आणि एक मानव निर्मित कायदा. या दोन्ही कायद्यांचं संमिश्र जीवन म्हणजे महाराष्ट्रातली सत्ता. याच्या जाणीवा तुम्हाला मला असल्या पाहिजे. सिद्धेश्वर स्थान, दर्शने मुक्ती आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती. वटेश्वरी. वटेश्वरात ती गजल आहे, चांगला वटेश्वर वेगळा, केशवनाथ चांगला वेगळा आणि अजून एक राहुल चांगला वेगळा. जे रसिक श्रोते, महाराष्ट्र सरस्वत आहे, बहुआयामी वाचन आहे, त्यांना तात्काळ क्लिक होईल की 3 प्रकारचे चांगला आहे. यापैकी हा वटेश्वर चांगला. तुपाची वाटी वाळूमध्ये झाकायचा, त्या वाळूचं लिंग करायचा, त्याला बिनबदल व्हायचा आणि त्याचा वटेश्वर चांगला. दुसरी व्याख्या, वडाच्या झाडाच्या शीतल छायेखाली बसायचा आणि वटेश्वर चांगला. तो व्हायचा तापी फिरावं. तापी ही सूर्याची कन्या, कर्णाची भगिनी, यमाची भगिनी. तापी फिरावं राहायला. खानदेशा, मुक्ताईनगर, महत्नगर त्याचं जुनं नाव. त्याला कळवे ना, उगाच झाला. मग विदर्भात आला तरी पण लागेल, मग मराठवाड्यात आला तरी पण लागेल, मग गोदा काठावर पूर्ण तांड्याला आला तरी पण लागेल. आणि त्याला कळलं की ज्ञान्यांचा राजा, योग्यांचा योगी, साधकाचा मायबाप आणि संप्रदायाचा जीवनक आणि सखा आळंदीमध्ये आहे. आणि मला वाटतं मी एकटाच PhD धारक आहे, मी एकटाच विद्वान आहे, मी एकटाच योगी आहे, मी एकटाच तपस्वी आहे, मी एकटाच 84 वर्ष 1400 वर्ष जगलेला तपस्वी आहे. मला असं वाटतं. चांगलं लक्षात आलं. आणि वडगाव हेनंद नावाच्या रस्त्याला तो लागला. काय नाव आहे शब्दाचं? हे आनंद. वडगाव हेनंद. बरं का मामा, हे आनंद. आनंद हे म्हणाले, आला लागावर बसून. एक क्षमा मागतो, कोणी आपल्यावर ओढून घेऊ नका. कीर्तनातले वाक्य रेडीमेड असतात. कीर्तनातले वाक्य हे एखाद्या मेडिकल दुकानासारखे टॅबलेट असतात. जो रोगी त्याला केला, विद्वान आला, गायक आला, वादक आला, श्रीमंत आला, विचारवंताला, पदाला, पदवीला घमेल आणि माज असतो. काय असतो? माज. आणि तो माज उतरवणारा जेव्हा भेटतो ना, तेव्हा त्याला अक्कलदाढ येते. चांगलं तेव्हा अक्कलदाढ आल्याचा योग आला. आणि वडगाव रोडला वाघावर बसून आला. 6 जिगर किती जागा, हुंगत हुंगत येतो आणि अकरा टाकतो त्याचा वाघ. एकेकीला तुकाराम होतो आणि ते छोटं लिहितो होतं. ते त्याच्या मम्मीला म्हणायचं, मम्मी मी महाराज म्हणजे सिंहासारखे दिसतात. मी हसतो पण त्याला दिसतच नाही. मला कित्येक म्हणत हसा, अरे मी हसतो तुला दिसत नाही, तर मी काय माझ्या बापण्या म्हणतो तू दिसत नाही, त्याला मी काय. मला यापेक्षा सफिशियंट आणि
हेच आपलं ऐश्वर्य आहे. मग ते देखील म्हणाला आई जेव्हा ते वाघासारखे दिसतात, त्याच्या आई कामात असताना मी त्याचा फायदा सांगितला, त्याला फायदा सांगितला. अरे त्या चोरांनी बैठक रूम पासून स्वयंपाक घरापर्यंत सगळं क्षेत्र कोणीचा खाली आणलं. शब्द काढा त्याला ठिबक सिंचन प्रकल्प करावा लागला ऑलरेडी. विनोद कधी तयार केला नाही, विनोद माझ्या कोणी जन्माला. आता माणसाला अंधार पाहिलं तर लेकराला भीती वाटली. मुक्ताई लहान इंडोर किंवा शिवरंजन, मुक्ताई लहान, मुक्ताई लहान इंडोर किंवा शिवरंजनी, मुक्ताई लहान जिम्मेदारी माऊली होती. सिद्ध भेटत मुक्ताई म्हणाली, दादा मी असं ऐकलंय षट्कर्म विद्यते हा चतुष्कोण भवेत. मी वार्ता ऐकली की वाघावर बसून कुणी एक तपस्वी आहे, त्याच्या संतानासाठी आळंदी पंडितांची विवाहांची तपस्यांची गर्दी झाली आहे. आपण काय करायचं, आपण काय करायचं. माऊली म्हणाले, नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा, पतिलक्ष्मीचा, श्रीहरीची सत्ता ना बघू नकोस. आणि जाता जाता सांगितलं भिंतीला, बाई आपल्याला जायचं क्षमा मागतो. इंडियन फॉर्च्युनर अजून कोणत्या भारी गाड्या वर्ष 2 वर्ष चालतात. बॅटरी होती, आर्मीची होतं, रिलायमेंट खराब होती, लायनर जातात, ब्रेक पॅड जातं, काम केलं कधी होत नाही, संपत्ती देऊन चलत नाही. निर्जीव भिंत स्पर्श केला, निस्तरी भिंत चालायला लागली, डुलायला लागली. हात बसावं तसं मावलेने सोपान टाकावी आणि मुक्ताई आणलं ऐका ना तुम्ही सगळेजण. आणि भिंत चालायला लागली. चला विश्रांती वळ. तिकडनं चांगलं महाराज आणि तिकडनं माऊलीची भिंत दोघं समोर आले. पण कुणी कुणाला नमस्कार करायचा, कुणी करायचा. 1400 वर्ष जगलेला आहे, तपस्वी दिसतोय. चांगलं महाराज म्हणतात, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण ज्ञानी आहे, तपस्वी आहे, आचारवान आहे. आणि मी असं ऐकलंय ज्ञानदेव वैष्णव मुक्ताई म्हणाले, दादा एक वाक्य बोलू का. चांगल्याला म्हणा तुला परिचय, परिचय चांगल्या वाटत कागद काढला, गुरु आणि ताकाचा कधी काढला, पेन वही नाही, डिस्पेन्सिंग नाही, गुरु आणि ताक अक्षर काढायला सुरुवात केली, सूचना. त्याचं कारण नाही. मुक्ताईच्या ज्ञानपीठात चांगल्याला पास व्हायचंय, वाक्य नाही कळत तुम्हाला. मुक्ताईच्या ज्ञानपीठात चांगल्याला चांगलं व्हायचंय. पत्र पाठवलं पण कोणच, पत्र पाठवलं पण कोणच 65 नावाचा ग्रंथ काढला. काय वाक्य त्याच्यात, स्वस्ती श्रीमतेषु जो लपवून करत असेल आणि दाबी मध्ये वास्तविक करत मुक्ताई म्हणाले, माऊली दादा काका चांगल्या आवाज सोनं ढोंग करून, पण एक वाक्य बोलू का. कोराच आहे. कसा आहे तो, कोरा आहे, कोरा. माऊली म्हणाली, बरं झालं, कोरा असल्यावर काही लिहिता येतं, चिडबिड असेल तर काही लिहिता येत नाही. म्हणून सोपान मला अत्यंत गांभीर्याचा विषय एकत्र घेतलं आणि 65 ओव्यांचा प्रबंध त्याच्या हातात दिला. तत्वज्ञान, संपत्ती, वैदिकता, कर्मठता, लौकिकता या सगळ्या गोष्टीची घमेंड जवळ होती. आता काय क्षितिज झाले, चांगलं वाहन उतरला आणि माऊलींना आणि मुक्ताईला शिवसाष्टांग प्रणाम केला. माऊली म्हणाले,
हे 9 नाथांच्या पैकी नाही, नीट ऐका, 84 सिद्धांच्या पैकी एक शाखा आहे. नाथपंथातील दर्शनी आणि अवघड हे 2 क्रम आहेत. त्यात आर्यपंथी, पागलपंथी, सीतानाथी, नटेश्वरी, परशुराम के हे भिन्न भिन्न पंथ आहेत. म्हणजे नाथ संप्रदायात 12.5 पंथ आहेत. त्यात 2 लीडर आहेत, एक दर्शनी आणि अवघड. या तत्वज्ञानाचे मास्टर ऑफ माइंड होते गहिनीनाथ महाराज. त्यांनी दादांना ज्ञान दिलं आणि दादांनी ज्ञानदेव असाचं दिले आणि त्या आळंदी 84 सिद्धांत वास्तव्य आहे. त्यापैकी एका सिद्धांची कृपा तुमच्यावर जरी झाली ना तरी माझं वाक्य लिहायचा, तुमचं जीवन उपकृत्य झालं आणि 21 पिढ्यांचा उद्धार झाला. बाबांनी कारण सांगितलं, आमच्या सारिकाताईंचे सासरे आणि अण्णांचे वडील शंकर भाऊ हे पारमार्थिक वैष्णव होते. गळ्यात कपाळाला कुंभकुंड आणि पंढरी आणि आळंदीचे उपासक होते. अशांच्या घरात शुद्ध बीजापैकी फळे मी स्वर्गीय केशवरावांच्या कीर्तन महोत्सवात कीर्तन केले, गुलाबराव पाटलांच्या कीर्तन महोत्सवात कीर्तन केले, मी आदरणीय मुंडे साहेबांच्या नाट्यप्रतिष्ठानाला कीर्तन केले, मी किसनराव कथोरेंच्या कीर्तन महोत्सवात कीर्तन केली, अजून चिकार महेश हेमंत क्षीरसागरांच्या कीर्तन महोत्सवात कीर्तन केले. परंतु हा सोहळा अलौकिक अशा प्रकारचा मोठ्या उत्सवात एखादा स्पीकर, म्हणी, आवाज, पीटी, थाप, अखावर, श्रोते हे बॅलन्स सांभाळणं अवघड असते, कठीण असते. एकांची सभा आणि महाराजांचं कीर्तन हे कंट्रोल पॉवर वापरणं सगळ्यांना शक्य नसतं. त्याला आई वडिलांची आणि श्रीगुरूंची कृपा असावी लागते, तरच ते वाक्य प्रभावी होऊन श्रोत्यांच्या अंतःकरणाला परकात्मक स्पर्श करत असते. अनेकांना सिद्धेश्वर स्थान, दर्शने मुक्ती, ब्रह्मज्ञान प्राप्ती, वटेश्वरी, हो बरोबर आहे. पण 84 सिद्धांचा सिद्ध बेटी वेगळा. बेट म्हणजे पाण्याचा प्रवाह चहू बाजूने आणि मध्यस्थानी हिरवळ असणे त्याला बेट म्हणतात. एक मोगऱ्याचं झाड आहे त्याला बेट म्हणतात, करगळी लावली त्याला बेट म्हणतात, किळी लावली त्याला बेट म्हणतात, आणि पिंपळ वटवृक्ष आणि पंचवटी आहे त्याला बेट म्हणतात. सरला बेट, अंदमान निकोबार बेट ही बेट आहे. तर आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावरती जे बेट आहे त्याचं नाव सिद्ध बेट आहे. ते केवळ बेट नाही, तिथं केवळ गवत नाही, केवळ तंतू मुळ्या नाही, सोट मुळ्या नाही, पाला नाही, पाचला नाही, फळ नाही, फुलं नाही, ते बेट सिद्धा आहे. आणि एक 84 सिद्धांचं स्थान पवित्र तिथे. एवढंच नाही, प्रत्यक्ष स्थापनेला कल्पवृक्ष. काही स्टडी करणाऱ्या लोकांनी मला प्रश्न विचारला, वाटमेंट कल्पवृक्ष तो उत्तर काय द्यायचं? तर कल्पवृक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, कल्पवृक्ष म्हणजे पिंपळ. कल्पवृक्ष नाव पिंपळाचं. तुम्हाला भागवत संहितेतला पुरावा म्हणून श्लोक देतो मी, म्हणजे माझ्या चरणाच्या तत्वचिंतनाला, अध्यात्माच्या बैठकीला हा सपोर्ट केली, हे प्रमाण होईल, हा मुद्दा होईल. तो मुद्दा असा आहे, मूळ तो ब्रह्मरूपाय, मध्य तो विष्णुरूपिणे, अग्रत शिवरूपाय, वृक्षराजाय ते नमः. नेते, समाज सुधारक, प्रवचन करणारे आणि व्याख्याते आता सांगतात, जलचरांना मारू नका, गुणचरांना मारू नका, सापाला मित्र म्हणा, वाघाला मारू नका, काळविटांना मारू नका, गायींच्या हत्या करू नका, झाडांच्या फांद्या तोडू नका, वृक्षाची हानी करू नका, पर्यावरण संतुलित राहायला पाहिजे, हवा स्वच्छ असली पाहिजे, आसमा गमा नाही झाला पाहिजे, पॅरालाइसचा अटॅक नाही यायला पाहिजे. वनाचं रक्षण करा. तुम्ही आता सांगताय त्या काळाचा संदेश आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयी बनत आहे. आणि त्या काळाची प्रगल्भता आहे, नगरेची रचावी, महावडे लावावी, जलाशय निर्मावी, नानाविध भिन्न भिन्न प्रकारचे जलाशय, पाटबंधारा कोल्हापूर पद्धतीचा, आडवलीला ठिबक सिंचन, पाण्याचं कॉर्पोरेशन, शेतकरी सुखाला पाहिजे, पाणी कमी असू द्या पण आनंदी झाला पाहिजे, द्रव्य मिळालं पाहिजे. हा प्रकल्प कुणाचा? नाव करायला सर्व समाज एकसंध करण्याचा प्रकल्प कुणाचा? माऊलींचा. सोट मूळ तंतू मूळ या समूहाला बेट म्हणून दिलंय आणि त्या बेटात एक वृक्ष आहे, त्याचं नाव पिंपळ वृक्ष.
आणि त्या पिंपळाचं नाव आहे अक्षयवट. अक्षयवट पिंपळाचा इफेक्ट काय? मूलतो ब्रह्मरूपाय, त्याच्या मुलाला ब्रह्मदेव आहे, मध्यतो विष्णुरूपे, मध्यस्थानी विष्णू आहे, अग्रत शिवरूपाय, अग्र म्हणजे पुढे शेंड्याला तोंड आला विष्णू देवता आहे. या तिन्ही देवता एकत्र असल्यामुळे ज्ञानोबाराच्या मातुश्रीनं रुक्मिणी मातेनं आळंदीच्या पिंपळाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा मारल्या. आणि तुम्हालाही संदेश माझ्या माध्यमातून त्या आई वडिलाच्या प्रती समाधी स्मारक बांधा, वृक्षारोपण करा. पिंपळाला पाणी घाला म्हणजे संवर्धन करा, तोडू नका म्हणजे पर्यावरण नीट ठेवा, आणि देव म्हणा म्हणजे त्याच्यातही आत्मतत्व हे स्वीकारा. हे लॉजिक आहे, हा स्टडी आहे, हे तत्वज्ञान आहे, इंडियन हिस्ट्री आहे, ही फिलॉसॉफी आहे, हे विज्ञान आहे. मग अक्षय करतोय प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. हो, त्याचा परिणाम काय? तयासी घडता नित्य प्रदक्षिणा नाही पार पुण्यवासस्वरे. त्या पिंपळाला प्रदक्षिणा जर मारल्या ना तर संप्रेक्षण मिळतात. म्हणजे काय? ऊर्जा मिळते. ऊर्जा कवच केल्यानंतर शरीराला जसं भय नसतं, बुलेटवरून दुचाकी गाडीवर अत्यंत स्पीडने चालताना जर गाडी घसरली केळाच्या सालावरून किंवा एखाद्या चिकनाहट झालेल्या सडकेवरून, तर हेल्मेटमुळं मेंदूला जसा मार लागत नाही तसं संसार सुख दुःख आले तर, पण पिंपळाला प्रदक्षिणा मारल्यामुळे शरीराला कवच तयार होतं. तयास घडत नित्य प्रदक्षिणा नाही पार पुण्यवासस्वरे. एवढं अमृतमय आहे पुढे मला वेळ सांगता तुम्ही तिच्या संकल्पित वेळेत
निवेदन आहे आणि श्रोत्यांना लांबचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे मी आधीच वेळ विस्तार करत नाही. अच्छा, हे मावळ तालुका कुलस्वामिनी महिला मंच या प्रतिष्ठान किंवा संघटनेचा अध्यक्ष सौभाग्यवती सारिकाताईंचा उल्लेख मी पुन्हा केला आहे. आदरणीय सुनील अण्णांचा केला आहे, आपल्या घरच्या सगळ्या सदस्यांचा केला आहे. मी तुमच्या सासरीपणाला लाईव्ह भेटून आलो, त्यांचे मुद्दे मला आवडले की जसं घटनेच्या मुद्द्याप्रमाणे निकाल लागतो, सर्व कीर्तनाचं पॉईंट टू पॉईंट प्रकरण समाजापर्यंत यावं लागतं, अशा सूत्रात मी कीर्तन केलेलं आहे. अमृतमय आहे पुढे इंद्रायणी. इंद्रायणीची कथा अजून वेगळी. इंद्राने यज्ञ केले, इंद्रायणी इंदोरीची पंचकृषीच्या पासून हे मान्यच आहे. पण अजून एक प्रकरण आहे, इंद्र आकाश मारण झाला म्हणजे तेव्हा विमान होते, डेव्हलपमेंट होती, आकाश मारण इंद्र चालला आणि शंकर विवस्त होते. म्हणजे माझ्यासारखे होते, ऐकताय ना, मला तो विवस्त आहे, त्यांना गजचरण होतं आणि ते एवढे आनंदात आले नाचायला डोलायला. विठ्ठलाचं, पांडुरंगाचं, कृष्णाचं नाव घेता घेता तल्लीन तद्रूप तन्मय तदाकार झाले. कोण? शंकर. डोळ्यातून पाणी लागलं, नाचायला लागले. पार्वती म्हणाली, अहो तुम्हाला काही कळतंय का, हे केव्हापासून हे मला सरांना घायला सांगण्यात घेतलं, ते तुमचं तुम्ही पाहता, तुमची सहनशक्ती थोडी आहे, तुम्हाला धन्यवाद देतो. अहो तो पाहतोय आपल्याकडे, तेव्हा काही मला वाटतं कुठे सीसीटीव्ही कॅमेरा मेगापिक्सल काय असेल मला माहित नाही, बरोबर स्कॅन केलं इंद्रानं आणि इंद्र शंकराला हसला. दुसरी कथा बघतो, हसल्या पार्वतीला राग आला. कोणत्याही पत्नीला पतीबद्दल कुणी वाईट बोललं तर राग यावा, तिसरा पतीव्रता आणलंय. नाही तर नवऱ्याची निंदा दुसरा करतो की हो तसे ते नालायकच आहे. तुला तेव्हा कळलं रिटायरमेंटचा काळ, तरी तो म्हणतो संसारीच कुलदेवता मी मानवी बायको, आज्ञेने तिच्याच वागलो की आयतो नायतो गायतो. काय होतं, प्रपंचात मुलाचे डेव्हलपमेंट होण्याची वेळ आणि आईवडील थकायची वेळ नीट आहे. भारतात सुख प्राप्त होण्याची वेळ आणि थकायची वेळ, कीर्तनात रंग येण्याची वेळ आणि कीर्तन समाप्तीची वेळ देखत नाही. हे सत्य की नाही? वाढवणार नाही, इथे समाप्त. इंद्राला शाप दिला, इंद्राला पार्वती मेल्या देवांचा राजा असतील पण माझं पातिव्रत्य मी तुला शाप देते, तुझं अंग वितळे वितळे वितळे. इंद्राचं अंग वितळलं आणि त्याच्यापासून त्या इंदोरीच्या उगमस्थानात पाणी व्हायला लागलं. तिचं इंद्र आयनी इंद्रायणी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, भागीरथी आवाज करून तीर्थ. आधी लक्षणाने जगातले सगळे तीर्थ काढून आहेत. शेवटचं चरण न म्हणता